मित्रांनो पहा, स्कंद पुराणमध्ये शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचं वर्णन आलेलं आहे. तुम्ही पण बघू शकता, कारण की हे स्कंद पुराण आहे. स्कंद महापुराणमध्ये शिवलीला अमृत 11व्या अध्यायाचे पठन करावे. शिवस्तुती तसेच श्री काशी खंड कथासागर कथासार या ग्रंथातील महापुण्यवादी 77 अध्यायाचे वाचन करावे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा दिवसातून कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. तर हा मंत्र अतिशय पॉवरफुल आहे. तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितले होते की ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून घ्यावा. तर मी हा जसा वेळ भेटला तसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण पोहोचवते आणि ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून पण घेते. तर ओम नमः शिवाय असा मंत्र जर आपण लिहून घेतला तर आपल्या मुलांची प्रगती होते. तर तुम्ही सुद्धा असा ओम नमः शिवाय हा मंत्र पेनावर वहीने लाल पेनाने लिहायचा आणि आपले दोघी हात असे हे करायचे, फिरवायचे. म्हणजे याच्याने आपल्या हाताच्या लकीरा शिद्या होतात, दुर्भाग्य दूर होते. आणि याच्यावर डोके सुद्धा ठेवायचे ओम नमः शिवाय या मंत्रावर, कारण साक्षात शिवलिंगावर आपण डोके ठेवत आहेत असे समजावे. ज्या घरांमध्ये असे ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून वही जर राहिली तर 4000 किलोमीटरपर्यंत भगवान शिवाची शक्ती आपल्या घरात राहते, कटकट दूर होते. त्याशिवाय महालक्ष्मीचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. तर हे शिवलीला अमृताच्या अध्यायाचं वर्णन या स्कंद महापुराणात आलेलं आहे. तर मी ते तुम्हाला सांगितले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.